झाल्या बिगर मरणार नाही. आणि हातात इटा घेऊन बाजी पुन्हा रेंदाळ करत घुसले. आता हा आवेश संपणार नाही असं वाटून मसऊद गर्भगळीत झाला आणि इतक्यात तोफेचा एक घणाघाती आवाज त्या खोऱ्यात घुमला. बाजींनी कान टवकारले. खरंच खरंच तोफ झाली का? भास झाला मला. इतक्या पुन्हा तोफेचा आवाज घुमला. एका मागोमाग एक सलग 5 तोफा वाजल्या. बाजींच्या हातातला इटा सावकाश खाली आला. आतापर्यंत त्यांना घाबरून मागे सरलेल्या हशमांची त्यांच्या भोवती टाकी व्हायला लागली. अंगावर वार होत असताना बाजी हसत होते, म्हणत होते, शेवटचा मुजरा राजे, शेवटचा मुजरा. अंगावर सपासप तलवारींचे वार पडत असताना देखील बाजींच्या डोळ्यात समाधान होतं, कारण त्यांनी वचन दिल्याप्रमाणे बांधल वीरांनी पावन खिंडीच्या कातळावर आपल्या पराक्रमानं त्यांची नावं कायमची कोरली होती. उरलेले बांधल राजांच्या सोबतीला विशाळगडी पोचले होते. बाजी आता शेवटला श्वास घ्यायला निश्चिंत झाले होते. त्यांना ठाऊकी होतं, राजे आता सुखरूप आहेत, कारण त्या बांधलांच्या श्वासात राजे आहेत. शूर न पाहे मघारे, ऐशम जधी